नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सर्टिफिकेट कोर्स बद्दल पाहणार आहोत, जो आहे सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा कोर्स नेमका काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स केल्यानंतर पुढे तुम्ही कोणकोणते कोर्सेस करू शकता किंवा या बेसिसवर तुम्हाला कोणकोणती नोकरी लागू शकते, तुम्ही पुढे काय करू शकता, याचा सिलेबस काय, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, याचा कालावधी कशा प्रकारचा आहे, याचा कशा प्रकारे डिझाईन केला गेलेला आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्याच्यामुळे विदाउट स्किप न करता हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम हा कोर्स काय आहे याच्याबद्दल पाहूया. तर मित्रांनो, याला शॉर्ट मध्ये CCIT म्हणलं जातं. हा एक कॉम्प्युटर क्षेत्रातील कोर्स आहे. कॉम्प्युटरचे जे मूलभूत ज्ञान असते, जे इंटरनेटच्या गोष्टी असतात, IoT म्हणलं जातं, इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा इंटरनेट कसं सर्व्ह करायचं, सॉफ्टवेअरचे जे इन्फॉर्मेशन असते, या सर्व गोष्टींचा अभ्यास, जो बेसिक अभ्यास असतो, तो तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. याचा कालावधी खूप अल्प आहे. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 1 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला एक सर्टिफिकेशन कोर्स आहे. तर मित्रांनो, आता या कोर्सची आपण एलिजिबिलिटी पाहूया. मित्रांनो, या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 8वी पास असाल तरी ऍडमिशन घेऊ शकता. काही संस्थांमध्ये तुमचं वय म्हणजे 14 असेल, मिनिमम 14 वय दिलेलं आहे. जर तुम्ही 8वी पास असाल तरी ऍडमिशन घेऊ शकता. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. आता याच्यासाठी कोणती अपर एज लिमिट आहे का, तर बिलकुल नाहीये. ज्येष्ठ नागरिक सुद्धा, जे आता ज्यांचं वय 50च्याही पुढे आहे, असे सुद्धा जे नागरिक असतील किंवा जे ज्यांना विद्यार्थी म्हणू शकतो, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, तर असे सुद्धा जे लोक आहेत त्याच्यासाठी ऍडमिशन इझिली मिळू शकतात. यासाठी सिंपल तुमचं जेही एज्युकेशन झालेलं आहे, याचे डॉक्युमेंट्स, तुमचं ओळखपत्र आणि तुमचा जे करंटचा फोटो असेल, अलीकडल्या काळामध्ये काढलेला जो पासपोर्ट साईज फोटो असेल, एवढंच लागतं. ज्याही संस्थेमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो तिथे इझिली तुम्ही ऍडमिशन याच्यासाठी मिळवू शकता. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस बद्दल आता माहिती पाहूया. याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. जेही तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, जेही संस्था इथे ऍडमिशन देत आहेत, मग ती संस्था तुम्हाला पाहायची आहे. मी ते पुढे सांगणार आहे की कोणकोणत्या संस्था याच्यामध्ये ऍडमिशन देतात. MKCL रजिस्ट्रेशन पाहिजे किंवा NEELIT जे रजिस्ट्रेशन आहे ते पाहिजे. या अंतर्गत ज्या संस्था येतात तिथे हा कोर्स तुम्ही करू शकता. एवढंच फक्त एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे की त्या संस्था जे MKCL किंवा NEELIT या अंतर्गत आलेल्या पाहिजेत. काही गव्हर्नमेंटच्या साइट्स आहेत, गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. तेच प्रोसेस आहे, तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागते. आणि या कोर्सचं एक जे आहे लॉ आहे म्हणू शकतात किंवा एक नियम आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. म्हणजे जे पहिल्यांदा ऍडमिशन घेतील त्यांनाच जे आहे हा कोर्स करायला संधी मिळू शकते. कारण जे आहे याच्यासाठी लिमिटेड विद्यार्थ्यांची निवड घेतली जाते, त्यानुसार हा कोर्स कंप्लीट केला जातो. काही संस्था 4 ते 6 महिन्यामध्ये हा कोर्स कंप्लीट करतात. काही ठिकाणी मॅक्झिमम तुम्हाला 1 वर्षाचा जो आहे त्याच्यामध्ये टाइम लागतो. तर ऍडमिशन खूप सोपं आहे. याचं तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन करू शकता ऍज वेल एज ऑफलाईन. जिथेही या संस्था अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन जे आहे ते करू शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या इन्स्टिट्यूट्स म्हणजे जे कॉलेजेस आहेत त्याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्रामधले जे टॉपचे कॉलेजेस आहेत किंवा संस्था आहेत तिथे हा कोर्स ऑफर केला जातो, त्यांची मी नावे सांगणार आहे. ते तुम्ही पाहू शकता, स्क्रीनवर रीड करू शकता किंवा व्हिडिओला जे आहे थोडंसं बॅक घेऊन ऐकू शकता. तुमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा या संस्था असू शकतात. तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊन हा सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण करू शकता. जसं तुम्ही पाहू शकता, हे कॉलेज तुम्हाला पाहायला भेटतात. यामध्ये पुण्यामध्ये CDAC आहे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड MKCL आहे, जेटके इन्फोट्रेन आहे, तसंच NIIT पुणे सुद्धा आहे. मुंबईमध्ये तुम्हाला NEELIT कॉलेज पाहायला भेटतं, ॲपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन, सेंट झेवियर्स कॉलेज, तसंच विद्यालंकार क्लासेस अँड पब्लिकेशन हे सुद्धा मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहेत, तसंच ICA एडू स्किल्स आहे, इथेही हा कोर्स ऑफर केला जातो. आणि नागपूरमध्ये पाहिलं तर अॅनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन आणि RTM युनिव्हर्सिटी अंतर्गत सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या संस्था येतात, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी हा कोर्स ऑफर केला जातो. तुमच्या आजूबाजूला हा कोर्स ऑफर केला जात असेल, तुम्ही जाऊन पाहू शकता. जसं MSc चा कोर्स आहे तसाच हा कोर्स आहे. तुम्ही हा सर्टिफिकेशन कोर्स करू शकता. मित्रांनो, याची टिपिकल फी 4 ते 5 हजार रुपये असू शकते. काही संस्थांमध्ये 7 ते 8 हजार रुपये असू शकते. खूप जे आहे कमी फी स्ट्रक्चर आहे.
हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर ज्या पुढच्या संधी आहेत त्या पुढे पाहूया. पण अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स आहेत. जर याची ॲव्हरेज फी आपण सांगितलेले आहे, पण जर तुम्हाला करंट फी बद्दल वाचायचं असेल, अजूनही याचे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुमच्या जिल्ह्यातील कॉलेज बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये विचारा. बाकी अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये दिलेली आहे या संस्थाबद्दल, इन्स्टिट्यूट बद्दल, तर ती तुम्ही तिथे क्लिक करून रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या टाइम पिरियड बद्दल पाहूया. याचा कालावधी कशा प्रकारचा असतो. तर बघा, मी मागाशीही पण सांगितलेलं आहे की काही ज्या संस्था असतात त्या 4 ते 6 महिन्यात हा कोर्स कंप्लीट करतात. काही संस्थेमध्ये 1 वर्ष लागू शकतं. तर हे काय आहे, फ्लेक्सिबल पद्धतीने हा कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तुम्हाला पूर्ण 1 वर्षामध्ये वेगवेगळा सिलेबस शिकवला जातो. सिलेबस आपण पुढे पाहणार आहोत. या सिलेबस मध्ये तुम्हाला जे आहे तुमच्या सोयीनुसार जो आहे जे तुम्हाला शिक्षण जे आहे ते दिलं जातं. जे विद्यार्थी असतात 8वीचे 10वीचे, त्यांना रेग्युलर बेसिसवर हा कोर्स ऑफर केला जातो. म्हणजे तुम्ही सोमवार ते शनिवार हा कोर्स करू शकता. पण जर तुम्ही नोकरी करत असाल, जसं मी याआधी सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय 50च्याही पुढे असेल, 40च्या पुढे असेल, जे नोकरी करत आहेत, त्यांना हा कोर्स शनिवारी आणि रविवारी सुद्धा अवेलेबल असतो. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस सुद्धा ते कोर्स करू शकता. तर तुमच्या वेळेनुसार हा कोर्स करू शकता. 8वी पासून ते मॅक्झिमम तुमच्या वयाला लिमिट नाहीये तिथपर्यंत हा कोर्स करता येतो. त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या नागरिकांना हा कोर्स करता येतो. त्या सोयीनुसार हा शिकवला जातो. ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट केला जातो, तुम्हाला याचे सर्टिफिकेशन मिळते. हे जे सर्टिफिकेशन असते म्हणजे सर्टिफिकेट असते, हे तुम्ही जे आहे या बेसिसवर तुम्ही पुढे जे आहे डिप्लोमा कोर्स करू शकता, त्यापुढे डिग्री कोर्स करू शकता आणि पुढे अजूनही जाऊ शकता. पण जर तुम्ही नोकरी करत आहात, ऑलरेडी तुमचं शिक्षण खूप झालेलं आहे, जर तुम्ही IT सेक्टरमध्ये जाणार असाल तर हे तुमच्या रेझ्युमेमध्ये ॲज ॲडिशनल जे आहे तुमचं स्किल शो करेल. म्हणजे तुम्हाला हा कागद जो असेल, सर्टिफिकेशन कोर्स असेल, याचं सर्टिफिकेट असेल, ते यूज करता येईल. जेणेकरून तुम्हाला बाकीच्यांपेक्षा एक वेगळा प्रिफरन्स मिळू शकतो, कारण तुम्ही हा सर्टिफिकेशन कोर्स केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे याचा उपयोग आहे. तर याच्यामध्ये आता सिलेबस कोणता आणि याचा कशा प्रकारे पुढे वापर केला जातो ते फर्दर आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली तुम्हाला 1 वर्षामध्ये किंवा मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा ऍक्च्युली अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये सिस्टम अनालिसिस अँड डिझाइन, रिक्वायरमेंट्स अनालिसिस अँड प्रोटोटाइपिंग, ऑर्गनायझेशन्स, प्रोटोटाइपिंग अँड सिस्टम डेव्हलपमेंट टूल्स, द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इन ऑर्गनायझेशन, तसेच डेटा मॅनेजमेंट, क्वालिटी अश्युरन्स अँड मेथड्स, सिंपल स्टॅटिस्टिकल मेजर्स, मीन, मेडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन, database design issues, normalization, human computer interface design aspects, structured system analysis and design techniques, तसेच personal and social considerations in consideration of new systems. अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात. मित्रांनो, ऐकून तुम्हाला वाटत असेल की हे नेमकं काय आहे, खूप अवघड आहे का? तसं बिलकुल नाहीये. या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कोणत्याही टेक्निकल नॉलेजची बिलकुलही गरज नाही. तुम्हाला कॉम्प्युटर समजत नाहीये किंवा कॉम्प्युटर तुमच्या घरातच नाहीये तरी चालतं, तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. जेही मी इथं सब्जेक्ट सांगितलेले आहेत हे खूप बेसिक आहेत. इंटरनेटच्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. डेटाबेस काय असतो, डेटाबेस कशा प्रकारे हँडल करावा लागतो, कशा प्रकारे डेटा सर्व्ह केला जातो, किंवा इंटरनेटच्या थिंग काय आहेत, IoT म्हणलं जातं, IoT डिव्हाइसेस काय असतात, कशा प्रकारे इंटरनेट सर्व्ह केलं जातं, इंटरनेटच्या ज्याही बेसिक थिंग्स असतील किंवा संगणकाच्या ज्याही बेसिक इन्फॉर्मेशन असतील त्या तुम्हाला शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलवर जास्त भर असतो. तुम्हाला जे मुख नॉलेज दिलं जात नाही, तोंडाद्वारे नॉलेज दिलं जात नाही, सांगितलं जातं पण ऍक्च्युली तुम्हाला कॉम्प्युटरवर या गोष्टी शिकाव्या लागतात. जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकल याच्यामध्ये 95 to 99% जे आहे पूर्ण नॉलेज कॉम्प्युटरद्वारेच तुम्हाला शिकवलं जातं. जेणेकरून तुम्ही 6 महिने ते मॅक्झिमम 1 वर्षामध्ये या पूर्ण गोष्टींमध्ये पारंगत होता. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. मित्रांनो, अशा प्रकारे याचा पूर्ण सिलेबस आहे. बाकी याचे मुख्य विषय वगैरे किंवा अदर इन्फॉर्मेशन जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाही, ती जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर मित्रांनो, याच्यामध्ये पुढील संधी खूप साऱ्या आहेत. जसं तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल, तुम्ही हायर एज्युकेशन करू शकता. पुढे तुम्ही जे आहे डिग्रीसाठी जाऊ शकता. ज्यावेळेस तुमची 12वी कंप्लीट होईल, तुमच्याकडे हा कोर्स असेल तर तुम्ही पुढे BSc इन IT करू शकता. म्हणजे BSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. किंवा तुम्ही कॉम्प्युटर सायन्स करू शकता. त्याही पुढे तुम्ही MSc करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याही पुढे तुम्ही PhD सुद्धा करू शकता. तर हायर एज्युकेशनच्या संधी सुरू होतात आणि हा खूप बेसिक कोर्स आहे. हा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे आणि हा तुमच्या रिझ्युमे मध्ये तुम्ही ऍड करू शकता. जेणेकरून भविष्यातल्या जे नोकरी असतील वगैरे तिथे तुम्हाला हा कामाला येईल. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे
डायरेक्टली तुम्ही जे प्रायव्हेट सेक्टर आहे तिथे जॉब मिळू शकता. आता बघा, गव्हर्नमेंटच्या जॉब्स तुम्ही याच्यावर मिळू शकत नाहीत. गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी तुमच्याकडे डिग्री प्रॉपर असणे गरजेचं आहे, कंप्लीट डिग्री करणे गरजेचं आहे, किंवा तुम्ही मिनिमम 12वी कंप्लीट केली पाहिजे. जर तुमची 10वी कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही ग्रुप डी मधले एक्झाम देऊ शकता, जसं शिपाई असेल, कामगार असेल, या पदांसाठी. पण या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही जॉब जे आहे गव्हर्नमेंटचा मिळू शकत नाही. पण तुम्ही कोणता जॉब मिळू शकता? तर बघा, तुम्ही प्रायव्हेट लेवलला ऍज अ कस्टमर सर्व्हिस जे आहे तिथे जॉईन करू शकता. जे वेगवेगळे कस्टमरचे प्रॉब्लेम्स असतात त्याला सॉल्युशन करणे, त्यांचे सॉल्युशन देणे, अशा ज्या कंपनीज असतात इथे जॉब मिळू शकता. किंवा तुम्ही फ्रीलान्सिंगचं काम करू शकता, किंवा तुम्ही डेटा ऑपरेटर सुद्धा बनू शकता. डेटा एंट्री ऑपरेटरच्या पण जॉब असतात. वेगवेगळे जे छोटे छोटे स्मॉल शॉप्स असतात किंवा ज्या कंपनीज असतात या ठिकाणी सुद्धा डेटा एंट्री ऑपरेटर जे असतात याच्या जॉब वॅकन्सीज असतात, तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि डिसेंट जे जॉब आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तो मिळू शकता. याची ऍव्हरेज सॅलरी 15 ते 20 हजार रुपये पण असू शकते. तुम्ही या सर्टिफिकेटच्या बेसिसवर ती जॉब मिळू शकता. आणि तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे, स्वतःचा बिझनेस. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही असा कोर्स कंप्लीट कराल तुमच्याकडे नॉलेज येईल. जर तुमच्याकडे पैसे आहे, वेळ आहे, तुम्हाला स्वतःचा बिझनेस ओपन करायचा आहे, तुमचं वय जे आहे ते थोडं जास्त आहे आणि तुम्हाला काहीतरी टेक्निकल क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, तर स्वतःचं शॉप ओपन करू शकता. तुम्ही कॉम्प्युटरचं शॉप ओपन करू शकता. तुम्ही पॅन कार्ड काढणे, आधार कार्ड काढणे, किंवा फॉर्म भरणे, ऑनलाईन फॉर्म भरणे, पीक विमा भरणे, अशा प्रकारचे जे कामं आहेत किंवा बिझनेस आहे स्वतःचा, हे स्टार्ट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्टिफिकेटचा वापर करू शकता. याच्यामध्ये सर्व संधी अवेलेबल आहेत. पुढे हायर एज्युकेशनच्या संधी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणे. पण या संधीचा तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट कराल. तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असेल. लोकल लेवलला कराल तर हा कोर्स फक्त 6 महिन्यामध्ये कंप्लीट केला जातो, कारण हा सर्टिफिकेशन कोर्स आहे, तेवढं काही अवघड नाहीये. मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिली आहे. बाकी तुम्ही तिथे क्लिक करून रीड करू शकता, किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर मला याच्याबद्दल कॉमेंट मध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांची आता नुकतीच 8वी चालू आहे, 8वी झालेली आहे, ज्यांचं वय 14 पेक्षा पुढे आहे, ज्याही विद्यार्थ्यांना किंवा ज्यांनाही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा म्हणत आहे, ज्यांनाही समजा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे, तुम्हाला वाटत आहे की कॉम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, त्यांनी हा कोर्स चूज करा. ज्यांना नोकरी सध्या करत आहेत त्यांनी हा कोर्स चूज करावा, कारण हा MSCIT सारखा खूप सोपा कोर्स आहे. जे विद्यार्थी 8वी मध्ये आहेत, तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये फक्त 1 ते 2 घंटा तुमचा रोजचा वेळ देऊन हा कोर्स कंप्लीट करू शकता, एक सर्टिफिकेट मिळू शकता. 10वीच्या विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असतील तर तुम्ही हा कोर्स करा. 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सुट्ट्या असतील तर हा कोर्स करा, कारण हा ऍडिशनल एक सर्टिफिकेट आहे, पुढे तुम्हालाच कामाला येणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचा नाहीये? बघा, जर कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये तुम्हाला जर अडचण येत असेल, नॉलेज नाहीये किंवा तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, तर हा कोर्स चूज करू नका. जर तुम्हाला सर्टिफिकेशन वेगळं काहीतरी करायचं आहे तर MSCIT किंवा तुम्ही टॅली वगैरे पण कोर्स करू शकता. पण जर पुढे तुम्हाला BSc इन IT करायचं आहे, BSc कम्प्युटर सायन्स करायचं आहे, तर हा कोर्स चूज करा, कारण हा एक बेसिक कोर्स आहे. याच्याबद्दल ऍडव्हान्स लेवल तुम्हाला डिग्रीमध्ये काम आले. डिग्रीच्याही पुढे तुम्ही MSc करू शकता. एक बेस तुम्ही चांगल्या प्रकारे बनवू शकता. जर तुमचं स्वप्न असेल त्या क्षेत्रामध्ये जायचं, BScच्या अंतर्गत येणारा IT क्षेत्र म्हणजे BSc इन्फॉर्मेशन किंवा BSc कम्प्युटर सायन्स, तर हा कोर्स डेफिनेटली तुम्ही चूज करा. बाकी मित्रांनो, या कोर्स बद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाही की कोणता कोर्स चूज करू, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करायला विसरू नका, कारण व्हिडिओमध्ये जे आपण डिस्कस करू शकत नाही त्यापेक्षा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण तिथे दिलेली असते. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.